नवीन नाशिक अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी 8 एप्रिल 2026ला सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 निमित्त शांतता समिती, महिला समिती, त्याचबरोबर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेत उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. मंडप आणि स्टेज उभारणीसाठी आवश्यक परवानग्या घेणं, ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करणं, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीत अडथळा होणार नाही याची दक्षता घेणं, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह घोषणाबाजी टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवू नयेत, मिरवणुकीमध्ये नशा करून सहभागी होऊ नये यासाठी मोठ्या मंडळांनी स्वयंसेवक नेमून शिस्त राखावी, CCTV कॅमेरे बसवावेत आणि आयोजकांनी ओळखपत्र परिधान करावं अशा महत्त्वपूर्ण सूचनाही देण्यात आल्या आहेत. महिला आणि बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यावर विशेष भर देण्यात आला असून कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी संबंधित मंडळांची राहील. त्याचबरोबर कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असंही स्पष्ट करण्यात आले. सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ही बैठक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस मनपा सिडको विभागीय आयुक्त नानासाहेब साळवे, MSCBचे कर्मचारी, महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी, त्याचबरोबर सुमारे 40 ते 50 शांतता समिती सदस्य, मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी मार्गदर्शन करत सर्वांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत साजरा करण्याचं आवाहन केलं. 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक होती. बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सगळ्या मंडळांचे कार्यकर्ते हजर होते आणि जे काही संचालक मंडळ होतं ते हजर होते. तर आज सर्व जी जयंती आहे तर ती उत्साहात पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनकडून एक शांतता समितीची मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त साळवे सर हजर आहेत, त्याचा स्टाफ हजर होता, NMCचे लोक आणि त्याचप्रमाणे MSCBचे काही अंमलदार आणि अधिकारी पण हजर होते. तर ह्या जी जयंती आहे ह्या वर्षाची तर ती अतिशय उत्साहाने आणि शांततेत पार पडेल याबाबत सर्व संचालक मंडळांनी आणि सगळ्या मंडळांनी ग्वाही दिलेली आहे. आपण त्यांना अटी आणि नियम आणि शर्तीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यांना वाहतूक शाखेची परवानगी आणि NMCची परवानगी पण आपण इमिजिएटली देणार आहोत. सर्व मंडळांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाईन अर्ज केले तरी चालतील, ऑफलाईन केले तरी चालतील, सर्वांना परवानग्या दिल्या जाईल, परंतु सर्व परवानग्या ह्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देण्यात येतील. तर त्या अटी आणि शर्तीच्या अधीन पालन करण्याची जबाबदारी ही त्या मंडळाची आणि त्या आयोजकांची राहील. त्याचप्रमाणे जे काही आपण बॅनर वगैरे लावतो त्या बॅनरसाठीची परवानगी योग्य परवानगी घेऊन लावावी, अन्यथा आणि बॅनरवर कुठल्याही अँटी सोशल एलिमेंट्सचे फोटोज वगैरे किंवा असं आक्षेपार्ह वक्तव्य किंवा साऊंड वाजवणे, गाणे वाजवणे याबाबत पण दक्षता घेण्याची सगळ्या मंडळांना सूचित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे मी साळवे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या महापालिकेमार्फत जी उपाययोजना आहे तर त्या उपाययोजनेची माहिती द्यावी. रोजी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. आज शांतता समितीची बैठक होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने ज्या मंडळांना मंडळ ती आंबेडकर जयंती साजरी करणार आहे त्या मंडळाच्या ठिकाणी नाशिक महापालिकेच्या संदर्भात जी कामे असतील ती नाशिक महापालिकेमार्फत वेळेत पूर्ण करून देण्यात येतील याबाबत सर्व शांतता समितीच्या बैठकीतील सदस्यांना सांगण्यात आलेलं आहे. याप्रमाणे कुठलीही महापालिकेकडून अडचण राहणार नाही याची महानगरपालिकेमार्फत दक्षता घेतली जाईल. याप्रमाणे बैठकीत सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, नवीन नाशिक सिडको.